त्यांना धन्यवाद देईल. आज लहान लहान लेकर समोर येऊन बसले, हेही लहान पोरं आहेत. तुम्ही काऊन अलग बसले रे? या ना बेटा समोर समोर सरका थोडेसे. या लहान लहान मुलं 7वी पर्यंत जे अजून काही लहान झाकणं असेल त्यांना बाहेर निघा. लहान लहान लेकर समोर ये जा. ये ना बेटा, ये बेटा समोर. ओय बाळा ये ना. ओय झेंडूबा असा ये ना. तू ये रे इकडे, तू या लाईनीत बस. म्हणजे तुमची जागा होते, मागचे नाही येऊन राहिले ना मुलं. जमलं. मांडी घालणार आहे दिल्ल्या धुऱ्यावर करून, जसं काही खालून जाळ घालायचा आहे चहा गरम करायला. तुम्ही काय अलग पार्टी बनवली का रे? तिघा जाऊ आहे ना. तुमचा काय विषय चालू आहे तिकडं? या ना तुम्ही मिसळाने याच्यात. तुम्ही काऊन अलग राहता पाटील बांद्रासारखे? द्या भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, गाडगे बाबा की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, संत श्रेष्ठ नामदेव महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की. आपलं लहान लहान लेकरं एकत्रित आले की मजा येते. कारण हे पोरं बोलतात ना, उद्याचा भारत हे लहान लेकरं घडवणार आहे. कि कल का भारत आज की संतान है, कल का भारत आज की. अरे उद्याचा गाडगे बाबा, भविष्यातले शिवाजी राजे, भविष्यातले बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, जिजामाता. आम्हाला या लहान लहान मुलांमध्ये निर्माण करावं लागेल. या मुलींमध्ये आम्हाला अहिल्या माता होळकर सांगावं लागेल. यांना या मुलींना रमाई भीमाई सांगावं लागेल. जिजामाता यांना समजल्या पाहिजे. त्यासाठी एवढा मोठा शिवजन्मोत्सवाचा कार्यक्रम, सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा सौताळा 11वं वर्ष चालू आहे. धन्यवाद देतो मी. एकदा तुम्ही सर्व सौताड्यातले जेवढे मोठे लोक आहे त्यानं या लहान मुलांसाठी टाळ्या वाजवा. कारण हे लहान पोरं, जवान पोरं कुठं कीर्तन प्रबोधन ऐकायला येते काय? हे फक्त रात्री 12 वाजेपर्यंत एखाद्या पोरी सोबत इंस्टाग्रामवर ऑनलाईन नाही, ते ऑनलाईन. आणि 12च्या पुढे व्हॉट्सअपवर ऑफलाईन होते. पण संतांच्या कव्हरेज मध्ये नाहीये. हे पोरं संतांच्या कव्हरेज मध्ये आले. मी धन्यवाद देतो. इकडे तुकडोजी महाराजचा आवाज आहे. कल का भारत आज की संतान, कल का भारत आज की संतान है, कल का भारत आज की संतान. खूब करो बच्चों पर विद्यादान है, खूब करो बच्चों पर विद्यादान है, खूब करो बच्चों पर विद्यादान. आपण रात्रभर गाणे म्हणत नाही बसवा. हे लहान लेकर आपल्यासोबत बोलले पाहिजे. आपलं कीर्तन या लेकरांसाठी आहे. म्हणून तुम्ही पोरा आवाज द्या. माझी भाषा समजते तुम्हाला? भारत माता की. हे कीर्तन तुमच्यासाठी आहे बेटा. हो, मी या लहान लहान लेकरांसाठी कीर्तन करतो काका. मी 60 वर्षाच्या डंगऱ्यासाठी कीर्तन करत नाही. मग काय 60 वर्षाच्या म्हाताऱ्यानं मा कीर्तन नाही ऐकाव काय? ऐकाव, पण त्यानं मनावर नाही घ्याव. या पोरांनी मनावर घेतलं पाहिजे. हे पोरं खरे बोलतात ना. सांगा रे पोरो, 60 वर्षाच्या म्हाताऱ्याले कीर्तन सांगून काही फायदा आहे का? खरे बोलते पोरं. मी काही म्हटलं काय? पोरच नाही म्हणते. समजा 60 वर्षाच्या म्हाताऱ्यानं माझं कीर्तन ऐकलं आणि त्याला खूपच आवडलं आणि त्यानं 60व्या वर्षी दारू पिणं सोडलं, काही फायदा होईल काय? मी म्हणतो 60 वर्षाच्या म्हाताऱ्यानं 60व्या वर्षी माझं कीर्तन ऐकून दारू पिणंही सोडू नये. त्यानं डबल जास्त दारू पिणं चालू करून लवकर मराव बोवार तोंड्यानं. काय करता? परवा भाऊ, याचा एक खालच्याचा वरच्याचा सारखा आवाज ठेवा दोन्हीचा. खालच्याले चांगला आहे, वरच्याले कमी आहे. तुम्ही का अजूनही वरच्या जातीने जास्त आवाज, खालच्या जातीने कमी आवाज देता काय? जातीभेद पाळता का तुम्ही अजूनही? शिवाजी राजाच्या दरबारात असून तुम्ही जातीभेद पाळता काय? याले लेवल मिळवा ना. समता प्रस्थापित करा दोघांमध्ये. हाय नो, यानं काय मायच्या पोटात 1 महिना जास्त घेतला होता? हा काय अर्जंट शिजर ना आला काय? मी येतो मी येतो मी येतो. याचा आणि त्याचा आवाज सारखा द्यावा. हा, परवा नागपुरात कीर्तन झालं. एक म्हातारा भेटला म्हणे, महाराज 72 वर्ष वय चालू आहे, जीवनात क्रांती केली म्हणे, परिवर्तन केलं म्हणे, बदल केला म्हणे. म्हणलं आजोबा काय बदल केला?
काही नाही म्हणे महाराज, आतापर्यंत देशी पीत होतो, आता इंग्लिश पेन चालू केली. काय फायदा? एक बुडा भेटला म्हणे महाराज, माझ्यासारखा म्हातारा बंद्या महाराष्ट्रात सापडणार नाही तुम्हाला. पुरा महाराष्ट्र फिरंत माझ्यासारखा म्हातारा सापडणार नाही, एवढा पॉवरफुल आहो. म्हटलं आजोबा जास्त भाजरू नको, केलं काय सांग. म्हणे महाराज आतापर्यंत चिकन मटन खाल्लं जी म्हणे, एकादशीच्या दिवशी नळ्या खाल्ल्या म्हणे, गावामध्ये लोकांना शिवजयंती ठेवली म्हणे, मी काळ्या पन्नीत मटण घेऊन यायच्या समोरून गेलो म्हणे, एवढा भारी हो म्हणे. पण आता 70व्या वर्षी गळ्यात माळ घातली म्हणे, गगवी टोपी घातली म्हणे, देवाचं भजन सुरू केलं म्हणे, कच 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 भजन सुंदर होते ध्यान उभे विटे म्हणे. 70व्या वर्षी मटण खाणं सोडलं म्हणे. मग जेवण झाल्यावर ते डोंगर माझ्या बाजूला बसलं आणि घरच्या घर मालकानं सोपेचं पानदान आणलं. त्या म्हाताऱ्यानं सोपेच्या पानदानातली सुपारी नाही खाल्ली, सोप तोंडात टाकली. मी त्या आजोबाले म्हटलं आजोबा ते सुपारी खाऊन दाखव ना थोडीशी. नाही म्हणे महाराज, तोंडात दात नाही धरले. त्याच्यानं मटण चावलं होत नव्हतं म्हणून तुनं मटण सोडलं लेका. आणि मटण तुनं नाही सोडलं, त्या तोंडातून दातानं जागा सोडली म्हणून मटणानं तुला सोडलं. तू एकच पीस खाले 1.5 तास लावतं. त्या मटणाने विचार केला काय याच्या तोंडात चावून मारतावे, म्हणून तुकडोजी महाराज आवाज देतात, नकल में फंस गई दुनिया, असल को छोड़ कर भाई, असल को छोड़ कर भाई, नकल में फंस गई दुनिया. आज 21व्या शतकात दुनिया असल को छोड़ कर भाई. आज 21व्या शतकात आमचा बहुजन समाज, बहुजन म्हणजे काय बुद्ध काय नाही बरं, बहुजन म्हणजे तेली माळी कुणबी धनगर नावी मराठा छानवकुळे वंजारी मातंग बौद्ध मुस्लिम शिंपी 18 पगडी जाती, बलुतेदार अलुतेदार या 18 पगड जातीची प्रगती व्हावी. आमचा मराठ्याचा पोरगा कलेक्टर झाला पाहिजे, आमची वंजाराची पोरगी वंजारीची पोरगी PSI झाली पाहिजे, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट झाली पाहिजे, लिंगायताचा पोरगा MPSC पास झाला पाहिजे, मातंगाची बौद्धाची माळ्याची शिंप्याची पोरगी PSI झाली पाहिजे, मुस्लिमाचाही पोरगा चांगल्या पदावर शिकला पाहिजे. त्यासाठी हे प्रबोधन आहे, शिवजयंतीचा कार्यक्रम, की आमची वैयक्तिक प्रगती व्हावी, आमची आध्यात्मिकही प्रगती व्हावी आणि आमची भौतिकही प्रगती व्हावी, आमची वैचारिक प्रगती व्हावी आणि जेणेकरून आम्ही आमच्या समाजाला सुदृढ स्थितीकडे नेऊ. त्यासाठी हा कार्यक्रम आहे. आणि इकडे तुकडोजी महाराजचा आवाज आहे, असल को छोड़ कर भाई, नकल में फंस गई दुनिया, नकल में फंस गई दुनिया, असल को छोड़ कर भाई, असल को छोड़ कर भाई. तुम्ही पोरं बोलत जा, तुम्ही शाळेत जाता ना, हे आपलं मोबाईल कीर्तन आहे बेटा. तुमच्या सगळ्याच्या घरी मोबाईल आहे, सगळ्याच्या मोबाईल मध्ये घरी ना फ्री फायर पबजी स्नॅपचॅट आहे. मग त्या मोबाईलच्या भाषेत बोलतो. समजा त्या मोबाईलला चार्जिंग केलं आणि रिचार्ज नाही मारला, फोन लागते काय? बिना रिचार्ज मारता फोन लागत नाही. फुल रिचार्ज मारला 100 रुपयाचा टॉक टाइम पण चार्जर लावून चार्जिंगच नाही केलं, 0% बॅटरी ठेवली, फोन लागते काय? तरी फोन लागत नाही. म्हणजे बिना पैसे टाकताही फोन लागत नाही, बिना चार्जिंग करताही फोन लागत नाही. आणि समजा बिना पैसे टाकता, बिना बॅलन्स टाकता, बिना रिचार्ज मारता आपण फोन लावण्याचा प्रयत्न केला तर ते फोन मधली एक घुबड तोंडी बाई आपल्यासोबत बोलते का नाही? ते बकरी काय म्हणते, अबे बोर तोंड्या, तुझी काही फोन लावायची लायकी नाही, पहिले रिचार्ज टाक मग फोन लाव. आणि हे रिचार्ज टाकणं म्हणजे काय आहे? वर्षातून एकदा 1 2 3 4 5 दिवसाचा रिचार्ज मारणं म्हणजे शिवजयंती महोत्सव घेणं आहे. आपल्या जीवनाला विचारानं रिचार्ज करणं म्हणजे शिवजयंती घेणं आहे. आपल्या जीवनाला रिचार्ज करणं म्हणजे शिवाजी राजाचं चरित्र वाचणं आहे. आपलं जीवन रिचार्ज करणं म्हणजे तुकोबाची गाथा वाचणं आहे. सत्य सत्याशी मन केले ग्वाही, मानी येले नाही बहुमाता, वाटे तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माती हानी काठी.
अरे आपल्या जीवनाला रिचार्ज मारणं म्हणजे संताचं साहित्य वाचणं आहे, ग्रामगीता वाचणं, या उदयपालच्या 7 खंजेरीचं कीर्तन ऐकणं म्हणजे आपलं जीवन लाईफ टाइम रिचार्ज मारणं आहे. म्हणून रिचार्ज मारायचा आहे तर गाडगे बाबाच्या विचाराचा मारा. टावर पकडायचा आहे, तुकडोजी महाराजच्या टावर खाली राहा. आता भलते टावर पकडत बसू नका, आयडिया नाही. वोडाफोन दोघांची दुकानदाऱ्या लंब्या झाल्या आणि जिओच्या 5 हात दूर राहा. जिओवर जीने दो धन धनाधन 100 रुपये वाढवले नेट पॅक वर. आता संताच्या कव्हरेज मध्ये राहा. तुकडोजी महाराज लिहितात की मिलना कठीण है संत का, मिलना कठिन है संत का, बड़ भाग से पाते कहीं, बड़ भाग से पाते कोई, घर पा गए संयोग से तो संगति मिलती नहीं, तो संगति मिलती नहीं। सतसंग जिनका मिल गया, सतसंग जिनका मिल गया तो जन्म का साफल्य है, तो जन्म का साफल्य है। अधिकार उनका क्या कहूँ, वह शहंशाह के तुल्य है, वह शहंशाह के दुल्य है। आणि इकडे कबीर महाराज लिहितात की माणसाच्या जन्मात आल्यावर माणसानं काय करावं, लेकरं भाकरं पैदा करावं, 5 मजली बिल्डिंग बांधाव आणि 5व्या मजल्यावर काय अटॅकनं माराव की कोरोनानं माराव. कबीर महाराज लिहितात आम्ही तुम्ही जन्माला आलो, लोक हसत होते बेटा, बरोबर. आपण जन्माला आलो तेव्हा आपण रडत होतो ना, लोक हसत होते, कोणी पेढे वाटे कोणी जिलेबी वाटे. कबीर महाराज लिहितात कि कबीरा कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. हम हसे जग रोए. आम्हाला समजला पाहिजे आमचा इतिहास. आपला इतिहास म्हणजे छत्रपती शिवाजी राजाचा इतिहास. शिवाजी राजे भारतात झाले, पण भारताला शिवाजी राजे अजून समजले नाही. शिवाजी राजे कोणाला समजले तर एक व्हिएतनाम नावाच्या छोट्याशा राष्ट्राला शिवाजी राजे समजले. भारतात शिवाजी राजे होऊन आम्हाला त्याचं महत्व नाही कळालं. व्हिएतनाम नावाचं एक छोटस राष्ट्र आहे, त्या राष्ट्राचं युद्ध झालं अमेरिकेसोबत. अमेरिका महासत्ता, व्हिएतनाम एक छोटस राज्य, महाराष्ट्रासारखं राष्ट्र. लोकायले वाटलं व्हिएतनाम 15 दिवसात हारून जाईल, 15 दिवसात हारून जाईल. युद्ध सुरू झालं अमेरिकेचं. अमेरिका बलाढ्य होतं. अमेरिकेनं आणि व्हिएतनामचं युद्ध सुरू झालं. पाहता पाहता 15 दिवस झाले. लोकांना वाटलं जास्तीत जास्त 20-25 दिवसात अमेरिका जिंकून जाईल आणि व्हिएतनाम हारून जाईल. पाहता पाहता 20 दिवस झाले, 25 दिवस झाले, 1 महिना झाला, 2 महिने झाले, युद्ध सुरूच होतं. पाहता पाहता 2 वर्ष झाले, तब्बल 20 वर्ष ते युद्ध चाललं. 20 वर्ष अमेरिकेचं आणि व्हिएतनामचं युद्ध चाललं. आणि युद्ध शेवटामध्ये असताना अमेरिकेनं माघार घेतली की आम्ही हारलो, आम्ही व्हिएतनामला हरवू नाही शकलो, आम्ही अपयश स्वीकारतो. त्या व्हिएतनामचा राष्ट्राध्यक्ष होता हो ची मिन्ह नावाचा. त्याला पत्रकारानं प्रश्न विचारला की हो ची मिन्ह साहेब, तुम्ही अमेरिकेसारख्या महासत्तेला कसं काय हरवलं? तुम्ही तर छोटस राष्ट्र आहात, अमेरिका तर महासत्ता आहे, तुम्ही अमेरिकेला कसं काय हरवलं? तर तो हो ची मिन्ह म्हणतो, आम्हाला वाटत होतं आम्ही 15 दिवसात अमेरिकेसमोर हारून जाऊ, आम्हाला वाटलं नाही आम्ही जास्त दिवस टिकू, पण ज्यावेळेस आमचं युद्ध झालं अमेरिकेसोबत त्यावेळेस माझ्या हातामध्ये एका राजाचं चरित्र पडलं आणि मी त्या राजाचं युद्ध तंत्राचा अभ्यास केला आणि मी ठरवलं की या राजाच्या युद्ध तंत्रानुसार आपण युद्ध करायचं, गोरिला वॉरफेअर, गनिमी कावा. आणि त्या युद्ध तंत्रानुसार आम्ही युद्ध केलं, आम्ही जिंकलो. पत्रकाराने विचारलं कोण आहे तो राजा, कोण आहे तो राजा? तो हो ची मिन्ह सांगतो राष्ट्राध्यक्ष, तो राजा दुसरा तिसरा कोणी नसून भारतातल्या महाराष्ट्राच्या भूमीत झालेला छत्रपती शिवाजी राजा आहे. की दैवत छत्रपती, आमचं दैवत छत्रपती. शिवबाजे आवळे आम्हाला नाही कुणाची भीती, भक्ताचे राजे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी. अरे
तांदळाचा शिजतो त्याला भात म्हणतात. तांदळाचा शिजतो त्याला भात म्हणतात. अंधार खूप झाला त्याला रात म्हणतात. पानाच्या विड्यात टाकतात त्याला काच म्हणतात. आणि जो भारतात राहून छत्रपती शिवाजी राजाले मानत नाही त्याला भडव्याची औलाद म्हणतात. दैवत छत्रपती दैवत छत्रपतीनं